शेजारचं गाव आहे. अच्छा हंबा आहे का तिथे? मलबेरी है वो। डैम में अभी भी वहाँ पे टिकने के लिए अच्छा है. मेडिटेशन करना चाहिए। हा हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. थंबनेल वरून तुम्हाला आयडिया आलीच असेल, तर आज आम्ही आलोय पाचगणीला. आज म्हणजे ऍक्च्युली आम्ही मे मध्येच पाचगणीला गेलो होतो, बट व्हिडिओ पोस्ट करायचा पेंडिंग होता, सो आज मी तो पोस्ट केला आहे. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. काही कारणास्तव मी व्हिडिओ एडिट करू शकली नव्हती. सो आम्ही पाचगणीला गेलेलो. कशासाठी गेलो, काय काय आम्ही तिथे केलं, हे सगळं मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पाचगणीमध्ये आम्ही कुठे थांबलो, हॉटेल कसं होतं आणि किती दिवसांचा स्टे होता, हे सगळं या ब्लॉग मध्ये असणार आहे. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. ऍक्च्युली आम्ही पाचगणीमध्ये 2 फॅमिलीज गेलेलो आणि आम्ही या रिसॉर्टला थांबलेलो. शिवसागर म्हणून हे रिसॉर्ट आहे, खूप सुंदर रिसॉर्ट आहे. सकाळी आम्ही 6 वाजता निघालो होतो, तर रिसॉर्टला आम्हाला 3 तासचा ट्रॅव्हल करून आम्ही तिथे 10 ते 10:30 पर्यंत आम्ही रिसॉर्टला पोहोचलो होतो. आणि रिसॉर्टला गेल्या तर मुलांचं म्हणजे आमच्या सोबतची फॅमिली होती, त्यांची मुलं थोडी मोठी होती आर्यापेक्षा. सो ती आणि आर्या लगेच इथे त्यांना गार्डन वगैरे दिसलं आणि छान फ्लावर्स असे दोन्ही साईडने लावलेले होते. सो ते सगळं बघून ते एकदम एक्साइटेड झाली आणि आम्हाला खूप छान वाटत होतं ही फ्लॉवर प्लांट्स बघून. आम्ही लवकर रिसॉर्टला पोहोचल्यामुळे रूम्स काही ऑलरेडी रेडी नव्हत्या. जो विला ते आम्हाला दोघं फॅमिली मिळून विला देणार होते, तो ऑलरेडी ते क्लीन करत होते. सो त्यामुळे तोपर्यंत आम्हाला त्यांनी एक रूम दिली. सो आम्ही त्या रूम मध्ये थांबून मग तिथे फ्रेश झालो आणि रिसॉर्टच इथे रेस्टॉरंट आहे, सो तिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो. रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट झाल्यानंतर तिथेच बाहेर आम्ही थोडा टाइमपास केला, मुलंही थोडं खेळली आणि मग तोपर्यंत आमचा विलाही रेडी झाला होता. हे जे तुम्हाला विलास दिसतात त्यापैकी स्ट्रॉबेरी, मलबेरी आणि आणखी एक होता रसबेरी. सो आम्हाला रसबेरी वाला विला मिळाला. मग आम्ही सगळं आमचं सामान तिकडे शिफ्ट केलं. अच्छा स्विमिंग पूल, वाव, प्राइवेट स्विमिंग पूल. क्या है? मच्छर को क्या होता है? जास्त डीप है थोड़ा, सेमच है. डीप लग रहा है ना मुझे. नहीं, ऊपर एक है, सेकंड फ्लोर है. ऊपर एक है, एक यहाँ पे, एक ऊपर है. अरे पूरा गिला, अरे कोई नहीं है लाइन पर. सगळं सामान वगैरे ठेवल्यानंतर आम्ही पूर्ण विला एक्सप्लोर केला. म्हणजे खाली पूर्ण एक फॅमिलीसाठी एक बेड, पूर्ण रूम आणि वॉशरूम वगैरे सगळं आहे. सेम वरतीही तसं स्ट्रक्चर आहे, एवढंच वरती बाल्कनी वगैरे काही दिलेलं नाहीये, बट बाकी सगळं फॅसिलिटी वरती आहे. सो चला वरती जाऊन पण तुम्हाला दाखवते. आणि इथून असा बाहेरचा रिसॉर्टचा सुंदर व्ह्यू दिसतो. ऑलमोस्ट पूर्ण रिसॉर्ट इथून दिसतं. म्हणजे समोर जर तुम्ही बघितलं तर तिथे स्विमिंग पूल, रेस्टॉरंट आणि बँक्वेट हॉल पण आहे, जिथे काही ऑफिसच्या मीटिंग्स वगैरे किंवा इव्हेंट्स तिथे ऑर्गनाईज होतात. आणि मुलांना इथे स्विमिंग करायचं होतं. सो मी आर्याला पूर्ण रेडी करून स्विमिंग सूट घालून खाली आणलं. आयुष आणि जी मोठी आर्या होती ते दोघं स्विमिंगला त्यांनी स्टार्टही केलं आणि आर्याला बोलत होते की चल आपणही जाऊ स्विमिंग करायला, कारण तिने याआधी आम्ही 7 मंकी हिल रिसॉर्टला गेलो होतो, तिथे छानपैकी स्विमिंग केलं होतं, बट इथे डोंट नो काय झालेलं तिला, ती थोडी घाबरत होती.
सो ती स्विमिंग करायला नाहीच बोलली. मग ती पॅसेज मध्ये बसून मस्त ते दोघं पाण्यात खेळत होती, तर सो त्यांना बघत बघत ती एन्जॉय करत होती. मग मी तिला वरती घेऊन आली आणि वरतीच मग आम्ही दोघी मस्त बाहेरचा व्ह्यू बघत बसलो. आम्ही सकाळी आलेलो तेव्हा पावसाचं काही वातावरण नव्हतं, पण दुपारनंतर इतकं सुंदर पावसाचं वातावरण झालं आणि थोड्या वेळात पाऊस सुरूही झाला. मे महिना होता तरी पण एवढा छान पाऊस पडलेला आणि मस्त पाऊस एन्जॉय करत आम्ही तिथेच मग विंडो मध्ये बसलेलो. पाचगणीचा हा प्लॅन आमचा अचानक कसं काय झाला, तर ऑलरेडी माझे हसबंड ज्याचा ऑफिस इव्हेंट होता, सो त्या इव्हेंटसाठी ते वन डे स्टे करणार होते आणि फॅमिली तिथे अलाउड होत्या. सो त्यामुळे माझ्या हसबंडचे कलिगची फॅमिली आणि आमची फॅमिली असं आम्ही दोघं फॅमिली तिथे स्टे केलेला. सो ते दोघं तर ऑलरेडी त्यांच्या इव्हेंट मध्ये बिझी होते. सो आम्ही फॅमिली बाकीची सगळी लोक मस्त आमचं एन्जॉय करत होतो. मग आम्ही इव्हिनिंगच्या वेळेला तिथे कॉमन स्विमिंग पूलच्या इथे छान टाइमपास केला आणि मग थोडं रिसॉर्टच्या बाहेर जाण्याचा विचार केला. सो रिसॉर्टच्या याच रस्त्याने सरळ चालत आम्ही पुढे जात होतो. काही इंटरेस्टिंग भेटलं तर आम्हाला बघायचं होतं, एन्जॉय करायचं होतं. सो आम्ही चालत होतो आणि ह्या पूर्ण रोडला सगळे रिसॉर्टच आहेत. सो आम्ही बरंच पुढे चालत गेलो. ऑलमोस्ट अर्धा किलोमीटर तरी आम्ही गेलो असेल, बट सगळीकडे आम्हाला रिसॉर्टच दिसले रोडच्या बाजूने. आपण पावसाचं वातावरण छान झालेलं आणि असं ढगाळ वातावरणात मस्त गप्पा मारत एन्जॉय करत आम्ही थोडा एक फेरफटका मारून पुन्हा रिसॉर्ट मध्ये रिटर्न आलो. आयुष आणि दोघं आर्या आहेत, यांना तर गार्डन मध्ये खेळायचं होतं. सो त्यांना गार्डन मध्ये आम्ही घेऊन गेलो. ते थोड्या वेळ गार्डन मध्ये मस्त खेळत होते. गार्डन मध्ये त्यांचं खेळणं सुरूच होतं आणि आम्ही दोघींचं मस्त फोटो काढण्याचं चालू होतं. मग आम्ही ठरवलं की काही रील्स पण बनवूयात. सो आम्ही तिथे रील्स बनवायला सुरुवात केली, पण अचानक पाऊस पण पुन्हा सुरू झाला आणि आम्हाला रील पण बनवता आलं नाही पुन्हा. सो आम्ही मग रूम मध्ये जाऊनच रील बनवायचा विचार केला आणि थोडी भूकही लागली होती, मुलांनाही भूक लागली होती. सो पहिले रेस्टॉरंट मध्ये जाऊन काहीतरी खाऊन घेतला आणि मग आम्ही पुन्हा रूम मध्ये आलो, कारण पाऊस सुरू होता. सो बाहेरही जाऊ शकत नव्हतो आणि या दोघांचा ऑलरेडी इव्हेंट सुरूच होता, त्यांचा काही ब्रेक झालेला नव्हता. सो आम्ही रूम मध्ये जाऊन मग आमचं एंटरटेनमेंट आम्ही स्वतःच सुरू करायला सुरुवात केली. आणि इव्हिनिंगचा असा काही सुंदर व्ह्यू दिसतोय सगळीकडे, म्हणजे एकदम डीम अशा लाईट्स इथे आहेत. सो त्यामुळे खूप प्लेझंट असं वाटतंय आणि त्यातल्या त्यात पाऊस झाल्यामुळे चांगलाच गारवा सुटला होता. तोपर्यंत विशाल आणि ते पण आले होते, त्यांचा इव्हेंट ऑलमोस्ट संपला होता आणि मग त्याच्यासोबत थोड्या गप्पा मारत की कसा झाला काय झाला इव्हेंट म्हणून आम्ही तिथे थोड्याशा गप्पा मारल्या आणि नंतर रेस्टॉरंट मध्ये जेवण्यासाठी केलेलं. जेवण वगैरे करून झाल्यानंतर रात्री आम्ही तिथेच बाहेर फेरफटका मारला आणि सकाळी आम्हाला 5:30लाच उठायचं होतं, बिकॉज आम्हाला जंगल सफारीसाठी जायचं होतं. हो, सो इव्हेंट ज्यांनी ऑर्गनाईज केलं होतं त्यांच्याकडनंच फॅमिलीसाठी जंगल सफारी पण होती. सो सकाळी मॉर्निंगला लवकर उठायचं असल्याने आम्ही ऑलमोस्ट 10:30-11 पर्यंत तिथे बाहेर फेरफटका मारला आणि नंतर झोपण्यासाठी रूम मध्ये गेलो. आणि आता सकाळी 5:30ला आम्हाला निघायचं होतं, बट आम्हाला उठून रेडी होऊन सगळं आवरेपर्यंत ऑलमोस्ट 6:15 झाले. सो 6:15च्या आसपास आम्ही तिथून बाहेर पडणार होतो. सो आम्ही सगळे बाहेर आलेलो. आर्या झोपेतच होती, बट नंतर माहित नाही तिची झोप मोडली आणि ती रडायला लागली. सो तिला तसंच आम्ही मग ड्रेसअप करून बाहेर घेऊन आलो. सो आमच्यासाठी ही अशी छान जीप होती. ती जीप म्हणा, थार म्हणा, आता ओपन जीप मध्ये खूपच मजा येणार होती. बघून तर खूपच एक्साइटमेंट वाटत होती. गाव आहे जगात फेमस आहे. ती प्रत्येक घरामध्ये लायब्ररीज आहे. मध्ये वाचू शकतो. कुठे चाललोय आपण आर्या? सांग. हॅलो गाईज, कुठे चाललोय? नाही बोलला. यहाँ पे उनका मेन ऑफिस है, यहाँ से आप बुक्स कलेक्ट कर सकते हैं. आणि जाता जाता आमच्या सोबत जे गाईड होते ते आम्हाला भिल्लार गावाची स्टोरी सांगत होते. भिल्लार म्हणून इथे गाव आहे, जे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील हे गाव आहे आणि हे पाचगणी आणि महाबळेश्वर या 2 थंड हवेच्या ठिकाणांच्या मध्यभागी आहे आणि या भिल्लार गावालाच भारताचे पहिले पुस्तकांचे गाव असं म्हटलं जातं. सो या भिल्लार गावामध्येच हे शिवसागर रिसॉर्ट आहे.
आणि ह्या गावाचा पायथा सोडला की ऍक्च्युली जंगल सफारीचा रोड सुरू होतो. म्हणजे इथून पुढचा आता वे जो आहे तो जंगल सफारीकडे जाणारा आहे. खूप मस्त वाटत होतं. ओपन जीप मध्ये मस्त मोकळी हवा आणि माझ्यासाठी किंवा विशालसाठी म्हणा किंवा आर्यासाठी हा फर्स्ट टाइमच असा एवढा सुंदर ओपन जीपचा एक्सपिरियन्स होता आणि खूपच मज्जा येत आहे. आणि बघा आता इकडे पुढे जंगल दिसायला सुरुवात होते आहे आणि सकाळ असल्यामुळे न गाड्यांचा आवाज न काही, मस्त थंड हवा अशी, ऑलरेडी पाऊस झाल्यामुळे गारवा होताच, ऊन नाही काही नाही आणि खूप सुंदर असं वाटत होतं. छान थंड हवा येत होती. आतापर्यंत मुलं पण चांगली सेटल झाली होती. आर्याचं रडणं बंद झालेलं. तिला एवढं सुंदर बाहेर बघून खूपच छान वाटत होतं. अरे मलबेरी है वो. ये वाला है, ब्लैक वाला खा बहुत मीठा रहता है, सो है इसमें। ब्लैक वाला, ओ वाओ, पूरा रेड रेड हो जाता है लेकिन तोड़ने पे ना हाथ में और जो ब्लैक राइस है वही प्लस है। तो लाल लाल हो जाता है। हाँ रेड नको करू, चल ब्लैक कर. रेड क्या होता है? पूरा अरे आपण लावलं होतं ना जे मलबेरी. आणि जंगलामध्ये त्यांनी आम्हाला जे काही फ्रुट्सची झाडं होती वेगवेगळी ती टेस्ट करायला दिली. जसं मलबेरीचं झाड होतं ते टेस्ट करण्यासाठी दिलं. सो ते टेस्ट केलं. कच्चं थोडं लागलेलं कारण ऑलरेडी सगळी फ्रुट्स ऑलमोस्ट कच्चीच होती. थोड़ी देर रुको, अभी वापस से हो जाएगी. मला पण असं उभं राहायचं होतं, वरती उभं राहून मस्त एन्जॉय करायचं होतं. पण आरू माझ्या मांडीवरून काही उतरायला तयार नव्हती आणि विशालकडे पण ती जात नव्हती. सो मग आम्ही दोघी खालीच बसून राहिलेलो. आणि असं जंगल एक्सप्लोर करत करत कधी सकाळ झाली कळालंच नाही. मस्त साईडला सोनेरी किरणं, सूर्याची सोनेरी किरणं, प्रकाश असा आम्हाला दिसत होता. आर्या एक बार देख ले इधर मोबाइल की तरफ. सर दिख रहा है. हाँ ये तो रोड पे चल रहा है. जास्त काही प्राणी इथे दिसले नाही, पण त्यांनी आम्हाला इथे काळवीट दाखवलेलं. जसं घनदाट जंगलमध्ये जाऊ तसे तसे प्राणी आहेत, पण त्यासाठी ट्रेकिंग करावी लागते, म्हणजे पायीच वॉक करावं लागेल तेव्हा ते दिसले. मग त्या गाईडनेच एका ठिकाणी जीप थांबवून आम्हाला थोडं फोटो काढून दिले, म्हणजे त्यानेच आमचे फोटो शूट केले. मग शेवटी आम्हाला ते ह्या लोकेशनला घेऊन आले, जिथे खूप सुंदर असं सनराईज दिसत होता आणि खाली पाणी वगैरे, म्हणजे बॅकवॉटर दिसतंय तिथून. सो व्ह्यूज अगदीच सुंदर होता. मग आम्ही बराच वेळ तिथे टाइमपास केला. नंतर काही रील शूट करायचे होते, सो आम्ही तेही तिथे शूट केले आणि मग पुढचं एंटरटेनमेंटही आमचं तिथेच झालं. ते मस्त आमच्यासाठी चहा आणि काही स्नॅक्स घेऊन आले होते. तसेच बसण्यासाठी मॅटही त्यांनी आणलेली होती आणि आम्हाला हे काही माहीत नव्हतं. जेव्हा त्यांनी सगळं बाहेर काढलं तेव्हा खरंच म्हणजे आम्ही सगळे डिस्कस करत होतो की वा, जंगल सफारीला आल्यानंतर हाही एक्सपिरियन्स खूपच मस्त आहे. मग मस्त चहा एन्जॉय करत प्रत्येकाचा आपापल्या परीने टाइमपास सुरू होता. मस्त ओपन एअर मध्ये व्हॅली व्ह्यू आणि परत असे डीजे मध्ये सॉन्ग लावून दिलेले आणि मस्त असं आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. एक 108 प्रकार के फ्लावर आते हैं, 850 प्रकार के यहाँ पे 108 प्रकार के आते हैं. वैसे ये पूरा है ना माउंटेन सह्याद्री पर्वत रेंज बोलते हैं इसको. एक पीछे एक ऐसे 7 माउंटेन दिखते हैं आपको गोवा तक पूरे. तो इसको जावड़ी बाग बोलते हैं. जावड़ी मतलब छत्रपति शिवाजी महाराज यही से ज़्यादा बिलोंग करते थे, क्योंकि ये पूरा जंगल ऐसा घना था ना, जो सूर्य की किरण भी नीचे नहीं जाती थी जमीन के अंदर. लोगों ने अभी काट काट के भी घर बनाए
और खेती बाड़ी चालू किया है, लेकिन 20-25 साल यहाँ पे पूरा घना जंगल था, जैसे कुछ भी नहीं दिखाई देता। ये साइड अपना महाबलेश्वर है, जो दोनों माउंटेन के बीच से जो बहता है लिंगमाला वाटरफॉल, वो वहाँ से भी है पूरा। वेन्ना अभी भी वहाँ पे दिखने के लिए अच्छा है। ये अपना 26-11 का बॉम्ब स्फोट हुआ था मुंबई में, तो यहाँ के तुकाराम मुंबई थे, उन्होंने कसा पकडा था, वो यही के थे। मग असंच त्यांनी इथली ऐतिहासिक सगळी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण इथे मेडिटेशन करूयात. सो मग आम्ही तर एक्साइटेडच होतो की वा मस्त ओपन एअरमध्ये आता इथे मेडिटेशन पण करायचं. सो आम्ही सगळे मस्त बसलेलो आणि आता मेडिटेशन सुरू होत आहे. आंखें बंद करिए, एक गहरी सांस अंदर लीजिए, सांस बाहर छोड़िए, और एक गहरी सांस अंदर और बाहर। एक गहरी सांस लीजिए और सांस को रोकिए और रोकना छोड़ दें, सांस अपने आप बाहर निकलने दें। और अपने आप सांस को भरने लगेगा, भरने दीजिए। सांस पूरी तरह से भरने के बाद रोकिए। जब सांस रोकते ही मन की स्थिति देख लीजिएगा। असं काहीसं त्यांनी ऑलमोस्ट 10 मिनिट आमचं मेडिटेशन घेतलं आणि खरंच खूप छान वाटलं. आमच्यासाठी खूप न्यू एक्सपिरियन्स होता, आमच्यासाठी होता आणि आमच्यासोबत जी फॅमिली होती त्यांच्यासाठी हा न्यूच एक्सपिरियन्स होता. सो खूप भारी वाटलं. तुम्ही कधी पाचगणीला गेलात तर नक्की हे ट्राय करू शकता. खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर जंगल सफारीला आणि ओपन एअर आणि सकाळचं म्हणजे मॉर्निंगचा जो व्ह्यू आणि मॉर्निंगची हवा, पक्ष्यांचा आवाज तुम्ही मागे ऐकत असाल. सो हे सगळं अनुभवण्यासाठी पहिले तर आपल्याला खरंच म्हणजे तिथे जावं लागेल, तेव्हाच हा एक्सपिरियन्स करायला भेटेल. असं मी तुम्हाला किती एक्सप्लेन करून सांगितलं तर ते नाही समजणार. सो एकदा नक्की तुम्ही पाचगणीला गेलात किंवा महाबळेश्वरला गेलात तर तुम्ही जंगल सफारी प्लॅन करू शकता. सो त्यानंतर आम्ही हे सगळं कंप्लीट करून आम्ही नंतर रिटर्न आमच्या रिसॉर्टकडे गेलेलो. सो ह्या ब्लॉगमध्ये इथेच मी थांबते, कारण ब्लॉग पुढे बराच वाढत जाईल. मेडिटेशन करून झाल्यानंतर मग आम्ही रिटर्न जायला निघालो. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? तुम्ही पाचगणी महाबळेश्वर, आता पावसाळ्याचे दिवस आहे, सो पाचगणी महाबळेश्वर प्लॅन करत असाल तर नक्की जंगल सफारी एकदा प्लॅन करा. खूप छान एक्सपिरियन्स आहे. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर न्यू असाल, हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. Golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to